या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे। अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर केरळमध्ये मान्सून दाखल झालेला आहे। केरळमध्ये मान्सून 3 दिवस उशिराने दाखल झालाय। याबाबत बोलताना प्रवीण कुमार, वैज्ञानिक हवामान विभाग यांनी म्हटलंय की मान्सून केरळमध्ये आलाय। दक्षिण महाराष्ट्रामध्ये पुढच्या काही दिवसात मान्सून दाखल होईल। विदर्भात 15 जून नंतरच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे। पुढचे 2 ते 3 दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असून जोरदार वाऱ्यासह हलक्या पावसाचा अंदाज आहे। विदर्भातील जिल्ह्यात ढगाळ वातावरण असलं तरी सध्या असंच तापमान कायम असेल। 40 ते 42 डिग्री पर्यंत उन्हाचा पारा असेल। विदर्भात पुढील काही दिवस वादळी वाऱ्याचा मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। मात्र आता येणारा पाऊस हा अवकाळीच असेल, कारण मान्सूनच्या अनुषंगानं अजून विदर्भात अनुकूल वातावरण निर्माण व्हायचंय। विदर्भासह राज्यात 15 जूनच्या आसपास मान्सून दाखल होईल। वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वादळी वारा असणार आहे, पण अवकाळी पाऊस असेल। हा मान्सून पूर्व पाऊस नसेल। विदर्भाला मान्सूनसाठी अजून प्रतीक्षा कायम असणार आहे। मात्र 10 जून नंतर परिस्थितीच्या अनुषंगाने याचा अंदाज घेता येईल। विदर्भातील काही जिल्ह्यात येत्या 24 तासात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह तुरळक पावसाचा हवामान विभागाने अंदाज वर्तवलाय। उत्तर प्रदेशातून विदर्भात होत असलेल्या रायलसीमापर्यंत उंचावर सायक्लॉनिक सर्क्युलेशन आणि झंझावात तयार झालाय। त्याच्या प्रभावानं येत्या 24 तासात विदर्भातील काही जिल्ह्यात विजा आणि वादळासह तुरळक स्वरूपात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। या काळात तापमानात चढ उतार होणार असून उकाड्याचा त्रास कायम राहण्याचा अंदाज आहे। बुधवारी विदर्भाच्या बहुतांश शहरात तापमानात वाढ नोंदवण्यात आलेली असून ब्रह्मपुरीत सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे। नागपूर, अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया आणि वर्धा इथं 1 ते 2 अंशांची वाढ होऊन तापमान 41 ते 42 अंशावरती गेलेला आहे। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे, पावसाची काय स्थिती आहे, ती सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।